नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचं आपल्या सेशनमध्ये। गेले 2-3 दिवस भरपूर सारे प्रश्न सुरू आहेत। तुमचे फोन मेसेज येत आहेत, टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियामधून मेसेज येत आहेत की सर बॅच बद्दल थोडं विस्ताराने सांगा। बॅच कधी होणार आहे किंवा बॅचचं टायमिंग काय असेल, कशा पद्धतीने एनरोलमेंट करायची, बॅच कशी व्हायची, कुठं व्हायला पाहिजे किंवा ही बॅच रेकॉर्डेड आहे का। तर या सगळ्या प्रश्नांना काही पद्धतीमध्ये उत्तर दिलेले आहेत मी, पण ऑफलाईन लेक्चर असल्यामुळं किंवा ऑनलाईन सेशनमध्ये बिझी असल्यामुळं आणि गेली 2-3 दिवस माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळं प्रत्येकांच्या फोनला प्रतिसाद देऊन प्रत्येकाला 10-15 मिनटं हे नेमका पॅटर्न काय आहे हे सांगणं थोडं मुश्किल आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचे वेळ। त्यामुळे आपलं हे सेशन जे आहे आज या बॅचबद्दल, ही बॅच जी आहे तुम्हाला सर्व टेलिग्राम चॅनलवरती दिसत असेल, विघ्नहर्ता बॅच। आता या विघ्नहर्ता बॅचबद्दल मी बोलणार आहे। नेमकं या सेशनमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती मिळणार आहे, तर विघ्नहर्ता बॅच मुख्य परीक्षेसाठी जी आता 2025 ग्रुप सी ची होणार आहे, ज्याच्यामध्ये खूप कमी दिवस राहिलेले आहेत। आजपासून जर टेंटेटिव्ह बोलायचं झालं तर 33 ते 34 दिवस उरत आहेत तुमच्यासाठी, आणि त्यामध्ये सगळे सण सोहळे सुरू आहेत। पाऊस जो आहे दनादन कोसळतोय, लायब्ररीमध्ये अभ्यास व्हायचं नाही व्हायचं याच्याबद्दल खूप तुम्ही कन्फ्यूज आहात, आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, आणि या सगळ्या माहोलमध्ये वेळ अजिबात कुणासाठी राहणार नाही आहे। तर 30 ते 34 दिवसाच्या या टाईममध्ये तुम्ही काय करताय आज हे खूप महत्त्वाचं आहे। आणि विघ्नहर्ता बॅच तुमचं विघ्न दूर करायला आलेलं आहे। का याचं कारण आहे की इथं असं म्हटलं मी करूया अपयशाचे विघ्न दूर। भरपूर वर्ष झालं, म्हणजे 1-2-3-4 वर्ष प्रिपरेशन करतायत। काही जणांना पहिल्या अटेम्प्टमध्ये यश येतं, काही जणांना 2-3-4 अटेम्प्ट झालं तरी यश मिळत नाही। तर नेमकं काय व्हायला लागले आपल्याकडून, प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स हा कट ऑफ का तुटत नाही। 2023 ही परीक्षा झाली होती ग्रुप सी ची, 2023 प्रिलिम्स झाली होती, त्यानंतर डिसेंबरमध्ये मेन्स झाली, आणि बरेच विद्यार्थी जे आहेत याच्यापासून दूर राहिले। याचं कारण आहे की MPSCनं याच केवळ एका पोस्टसाठी जे लिपिकसाठी आहे वेटिंग लिस्ट लावली गेली नाही। बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी वेटिंग लिस्ट आहे, पण यासाठी वेटिंग लिस्ट नाही, म्हणजे आपल्याला हा कट ऑफ तोडावाच लागणार आहे। आणि त्यामुळं विघ्नहर्ता बॅच तुमच्या आयुष्यातले विघ्न जे आहेत या MPSCचे ते दूर काढण्यासाठी आलेले आहे। नेमके याच्यामध्ये तुम्ही जेवढे प्रश्न आहेत त्याची सगळी उत्तरं मिळणार आहेत, आणि कंबाईन ग्रुप बी ची ॲड आलेलं आहे, आणि जवळपास ती मोठी नसली म्हणावीशी तरी सुद्धा अपेक्षित ॲड जी आहे ती आहे। पुढच्या काळात त्याच्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा करूया। कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स देणाऱ्यांनी ही बॅच करावी का, आणि ऑफर काय आहे नेमकी, तर या सगळ्याच गोष्टीबद्दल बोलणार आहेत आपण। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ थोडा शॉर्ट करायचा प्रयत्न करेल, म्हणजे टू दी पॉईंट मला चर्चा करता येतील। विघ्नहर्ता बॅच आहे, करूया अपयशाचे विघ्न। फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण करतोय 2025 ही मुख्य परीक्षा खास करून ही मुख्य बॅच आहे आपली 2 नंबरची। गेल्या वर्षी आपण केली होती, जवळपास 20 ते 22 विद्यार्थी संयुक्त प्रोजेक्ट होता AB फाउंडेशन आणि AK अकॅडमीचा, तर त्याच्यामध्ये 20-22 विद्यार्थ्यांना यश मिळालेलं होतं। तर हे मुख्य परीक्षा बॅच क्रमांक 2 आपण करतोय। याच्या आधी ही ॲड पाहिला असेल तुम्ही, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी प्रिलिम्समध्ये आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच करतोय। जवळपास 6 बॅचेस झालेल्या आहेत, खूप चांगला रिझल्ट त्याच्यावरती आलेला आहे। आणि मग मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुख्यमध्ये पोरं यांचा डाव का गणतो याची चर्चा आपण करूया। कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2025 टार्गेट आहे आपलं 21 सप्टेंबर 2025, म्हणजे आजपासून लगभग आज तारीख जी आहे 18 तारीख आहे, इथपासून जवळपास 34 दिवस जवळपास टेंटेटिव्ह मिळत आहेत आपल्याला। 21 सप्टेंबरला परीक्षा, म्हणजे 20 सप्टेंबरमध्ये आपली बॅच स्टॉप व्हायला पाहिजे। कोर्समध्ये नेमकं काय काय होणार आहे, तर मराठी हा विषय होणार आहे। मराठी तुम्हाला माहिती आहे की 100 प्रश्न आणि म्हणजे 100 प्रश्न इथं आहेत, म्हणजे हे लक्षात ठेवा मराठी आणि इंग्लिश हे 2 लँग्वेजचे पेपर आहेत। आता मराठी आणि इंग्लिश तर सगळेच करतायत, पण मराठीवरती थोडं आपलं दुर्लक्ष होऊ शकतं, कारण होकॅब जो आहे तो म्हणजे मोरावाळंबेचा पार्ट 2 हे आपण बऱ्याच वेळेला फार एवढी रिव्हिजन नाही करत आहे, त्यामुळे मराठीमध्ये बऱ्याच वेळेला डाव गणतो विद्यार्थ्यांचा। तर मराठी मेजर विषय आपण ठेवलेला आहे इथं याची चर्चा करणार आहे। पण म्हणजे पेपर क्रमांक 1 जो आहे तो 200 मार्काचा आहे, त्यापैकी 100 प्रश्न म्हणजे मराठी जे आहेत 50×2 100 प्रश्न आपण मराठीचे सॉल्व्ह करणार आहेत। राज्यघटना आहे, राज्यघटना म्हणजे राज्यघटना प्लस पंचायत राज घेणार आहे। इतिहासमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा, भूगोलमध्ये परत एकदा भूगोल पूर्ण डिटेल घेणार आहे। पर्यावरण हा इन्क्लुडेड असणारा मुख्यसाठी विषय आहे, तो सब्जेक्ट रिलेटेड फास्ट ट्रॅक रिव्हिजन आपण कव्हर करतोय। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रश्न सोपे असले तरी सुद्धा तंत्रज्ञान रिमोट सेन्सिंग जे आहे याच्यावरती प्रश्न जाऊ शकतात, इथं आपण घेणार आहे तो भाग। अर्थशास्त्र हा एक विषय आहे। अंकगणित, बुद्धिमत्ता, अधिनियम आणि कायदे बऱ्याच वेळेला
5-15 RTI, लोकसेवा अधिनियम, माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात, तर तेही आपल्याला बघायचं आहे. आणि चालू घडामोडी म्हणजे 2 वर्षाचे चालू घडामोडी. आता हा सगळा सिलेबस सर 30 दिवसात कव्हर होईल का? तर नक्की होईल. कारण का, चालू घडामोडीची जी बॅच आहे म्हणजे 2 वर्षात चालू घडामोडीची बॅच तुम्हाला मी याच फी मध्ये 2100 रुपये फी मध्ये, म्हणजे बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये पाहिलं तर 5-6 हजारचे बॅचेस जे आहेत ते मला दिसायला लागलेत, प्रत्येक सब्जेक्टसाठी रिलेटेड आहेत. आता हे भाग वेगळा आहे की कुणाची किती रक्कम आहे, याच्यापेक्षा आपला रिझल्ट हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. म्हणून 5000ची बॅच आपण 2100 रुपये देतोय. 2100 रुपयेमध्ये 499 रुपयाचा जो चालू घडामोडीची बॅच आहे, ज्याच्यावरती दरवर्षी आपल्या बॅचमधून 10 ते 12 प्लस प्रश्न येतात 15 पैकी, तर 499 रुपयाची बॅच तुम्हाला यामध्ये ती फ्री मिळेल. म्हणजे ही 2100 रुपये इन्क्लुडेड चालू घडामोडी, ज्याचा फायदा तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी येईल, ज्याचा फायदा तुम्हाला पुढच्या प्रिलिम्सला, गट ब गट क च्या आणि ह्या मेन्सला सुद्धा फायदेशीर होऊ शकतो. म्हणजे हे तुम्हाला सगळं मी देतोय 2100 रुपयेमध्ये. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, तब्बल 30-300 गुणांची म्हणजे 100 ते आहेत आणि पेपर क्रमांक 2 मधले 200 असे 300 गुणांची तयारी आपल्याला 30 दिवसामध्ये करायची आहे. आता जर आपण मागील परीक्षेतील एक अकॅडमीचं यश पाहिलं तर गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी कंबाईन गट क 1 जून 2025 ला नुकताच जो पेपर झाला, ज्याच्यामध्ये 57 प्रश्न जसे आले होते. हे जीएसच्या बाबतीत म्हणतोय मी, मॅथमॅटिक रिझनिंग नाही, तर जीएसच्या बाबतीत 57 प्रश्न आले होते आणि यापैकी खूप चांगला म्हणजे पेपर अवघड होता असं पोरं म्हणतात, पण आपल्यामध्ये 57 प्रश्न आलेले होते. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 मध्ये 58 प्रश्न आले होते. कंबाईन ग्रुप सी मध्ये जी परीक्षा झाली 1 जून 2025, आता टीकाकारांचं काम आहे टीका करणार. तुम्ही धन्यवाद आहे, तुम्ही टीका करा, तुमचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे, तर तुम्ही टीका करा. मी व्हॉट्सअपच्या कमेंट बॉक्समधून कुठले व्हिडिओ डिलीट वगैरे करत नाही. तुमच्या टीका वगैरे, तुमचा जन्मच त्याच्यासाठी झाला आहे. मी माझं काम करेल आणि विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय, तर दुसरं काय पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर हे मी संविधान शिकवतो, त्यामुळं लोकशाहीमध्ये विरोधक असणं गरजेचं आहे. पण तुम्ही टीका करताना माझा पूर्ण व्हिडिओ पाहताय आणि त्याच्यावरती टीका करताय, तुमच्या आयुष्यातला वेळ सत्कारी लागला तर कदाचित तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. तुमचा आयुष्याचा जन्म जर माझ्यावरती टीका करणार झाला असेल तर जरूर तुम्ही टीका करा. मी त्या टीकेला अजिबात उत्तर देणार नाही. माझं काम आहे रिझल्ट देणं आणि मी इथं रिझल्ट दिलेला आहे. याचं कारण असं आहे की इथं जी आपण फी ठेवली होती त्याच्यामध्ये आपण एक टॅगलाईन दिली होती, 40+ प्रश्न नाही आले तर 100% फी वापस करेल. महाराष्ट्रातील आपण एकमेव होतो या आत्मविश्वासाखाली सांगणारे की 40+ प्रश्न नाही आले तर टोटल फी परत देणार होतो आपण. आणि किती प्रश्न आले? 57 प्रश्न आले. जवळपास 198 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा जी आहे ती सहभाग घेतला होता. 98 विद्यार्थ्यांनी यामध्ये ही बॅच घेतली होती आणि त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. ज्यांनी फायदा घेतलाय त्यांना खरंच फायदा झाला असेल. आता कट ऑफ तुटणं आणि न तुटणं हा भाग वेगळा आहे, कारण फ्रेशर्स मुलांना सुद्धा 42-43 मार्क पडलेले आहे, लक्षात घ्या. म्हणजे 2-3 वर्षानंतर आपल्याला तेवढे मार्क्स पडत नाही, कारण या वर्षीचं कट ऑफ 45.25 लागलेलं आहे. हे 2-3 वर्षांना मुलांना पडणं झाले, 2-4 वर्ष, तर फ्रेशर्सवाल्यांनी मार्क्स पडलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, सुधारणा करणं हीच गोष्ट आपण करू शकतो आणि ज्याचा फायदा झाला त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. गट ब साठी 2 फेब्रुवारी झालेले 58 प्रश्न आले होते इथं. त्यानंतर 2023 मध्ये जी परीक्षा मेन्सला खूप जागा जास्त होत्या, 6000+ 57 प्रश्न आले होते. राज्यसेवेसाठी 37 प्रश्न आलेत प्रिलिम्सला. आणि माझी ही पहिली जी रिव्हिजन बॅच होती 2022 मध्ये 5 नोव्हेंबरचे 49 प्रश्न आले होते. केवळ 13 दिवसाची बॅच होती. 1, 2, 3, 4, 5 आणि मुख्यचे एक बॅच, 6 बॅच फास्ट ट्रॅक आपण घेतले. त्यामुळे मला अनुभव आहे की 30 दिवसात कशा पद्धतीने सिलेबस कव्हर करायचे, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ओके. आता इथे या, काय होणार आहे, वैशिष्ट्य काय, टू दी पॉइंट टीचिंग होईल. म्हणजे कुठलेही ज्याला आपण म्हणूया नोट्स वितरित होणार नाहीत, हे लक्षात घ्या. कारण मी स्वतःच्या नोट्स देणं, तुम्ही ते वाचणं आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करणं याच्यासाठी इतका वेळच नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला टू दी पॉइंट चर्चा करायची आहे. ठीक आहे, प्रत्येक विषयाची. आता इथं एक पुस्तक मॅटर नाही करत आहे, विषय मॅटर करतो, त्यातले सिलेबस मॅटर करतो. मुख्य परीक्षेमध्ये जो आयोग सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस वाईज जर तुम्ही काम केलं तर जरूर टू दी पॉइंट तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. तर टू दी पॉइंट टीचिंग आपण करणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला घ्यायचं आहे. जसं आपण प्रिलिम्सला केलं होतं तसंच इथे आपल्याला करायचं आहे. टॉपिक नंतर आयोगाचे PYQ जे आहेत, मग मराठीचे असतील किंवा GS मध्ये असतील, ते PYQ करायला लागतील आपल्याला. कायद्याचं 5-15 मार्काच्या कायद्याचं वाचन करताना टोटल कायद्याची कलम पाठ करण्यापेक्षा PYQ रिपीट केले, रट्टा मारले, तर आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो. त्यासाठी टॉपिक नंतर आयोगाचे PYQ करणं हे खूप गरजेचं आहे. खास करून इंग्लिश आणि मराठीमध्ये हे तुम्ही 100% करा. आता GS मध्ये मला काय क्लास करायची गरज नाही, यांनी थोडंसं पुढचे 5 मिनिटं पहा, तुम्हाला 100% सांगतो की काय गरज आहे. कन्सेप्ट आणि फॅक्टद्वारे डिजिटल टीचिंग होईल. सायन्सच्या बाबतीत काही संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी आपला उपयोग करून घेता येईल. भन्नाट ट्रिक्स आहेत,
आपल्याला माहिती आहे की आपण हे सगळा डाटा एकत्र डोक्यामध्ये ठेवून तिथं तो बरोबर त्या टेंटेटिव्ह वेमध्ये ऐकण्यासाठी किंवा ज्याला आपण ज्ञात करण्यासाठी ट्रिक्स असतील तर 100% त्याचा फायदा होतो. तर ट्रिक्सद्वारे अध्यापन होईल. जास्तीत जास्त रिव्हिजनवरती भर दिला जाईल आणि याच्यासाठी जी फी आहे ती केवळ 21 रुपये इन्क्लुडेड 499 रुपयाची बॅच जी आहे ती चालू घडामोडीची त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. कारण 2 वर्षाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. 2024 पूर्ण येईल तुम्हाला आणि 2025 मधले 8 महिने म्हणजे जवळपास 12 आणि 6 जवळपास 18, 19, 20 महिन्याचं करंट अफेअर्स हे तुम्हाला 10 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पृथ्वीच्या परिक्रमा असतील किंवा सिम्प्लिफाईडचे 2 इयर बुक हे वाचून आपल्याला एवढ्या वेळेमध्ये सॉर्ट आउट होणार आहेत का हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून इथं टू दी पॉईंट प्रश्न काढलेले आहेत त्याचीच चर्चा. ही बॅच लाईव्ह होणार आहे गुगल मीटवरती आणि रेकॉर्डेड जे आहे टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्डेड मिळणार आहे. बॅच सुरू कधी होणार आहे? 19 उद्यापासून हे डेमो सुरू असणार आहेत. आपण थोडं डिटेल बोलूया. अधिक माहितीसाठी तुम्ही मला 9665 519 020 या नंबरवरती तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. हा नंबर गुगल पे आणि फोनपे साठी आहे. 2 नंबर इथं चित्र दिलेले आहेत आणि हा एक माहितीसाठी अतिरिक्त आहे व्हॉट्सअप नंबर. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. काय नेमकं होणार आहे तर ही 21 सप्टेंबर 2025 हे आपलं टार्गेट आहे. 20 सप्टेंबर पर्यंत ही बॅच असेल आपली. डेमो सेशन होणार आहेत. आता बऱ्याच वेळेला प्रत्येक विद्यार्थ्यांना 10 मिनिटं त्याचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणं म्हणजे 100 विद्यार्थ्यांनी कॉल केलं तर गुणिले 10 मिनिटं इतकी वेळ आपण नाही देऊ शकत. त्यामुळे आपण हे सेशन मारतोय. त्यामुळे लक्षात घ्या की तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम यात जर चर्चा झाली असेल तर पुन्हा त्याच्यावरती चर्चा करायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचाही वेळ कमी आहे आणि माझ्याकडे सुद्धा वेळ कमी आहे. त्यामुळे आपण इथं टू दी पॉईंट तुमच्या शंकेवरती निरसन करूया. डेमो सेशन कधी होणार आहे सर? 19 म्हणजे उद्याच 19 तारखेला 19 ऑगस्ट 2025, 20 ऑगस्ट 2025, 21 ऑगस्ट 2025. तुम्ही ही बॅच करा अगर नाही करा हे तुमच्यावरती सगळं आहे. पण ही बॅचचे डेमो जे आहेत ते आवश्यक करा. डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला आयडिया येईल नेमकं कशा पद्धतीने मी टीचिंग करतो आणि तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. वेळ असेल 6:15 वाजता म्हणजे 6:15 वाजता तुम्हाला लिंक येईल. 6:30 लेक्चर सुरू होईल. 8:15 ते 8:30 पर्यंत लेक्चर असेल म्हणजे 6:15 ते 8:15 इतका वेळ काढा. सर आम्हाला या वेळेमध्ये वेळ मिळत नाही, आमची जेवणाची वेळ असते. तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये आता 30 दिवस जेवणाला महत्त्व आहे का अभ्यासाला महत्त्व आहे हा तुमचा विषय. सर रेकॉर्डिंग आहे का? आहे. टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्डेडमध्ये देतोय. लाईव्ह सेशन करायचं आपल्याला. ही बॅच जी आहे ती गुगल मीट या ॲपवरती घेणार आहे मी. गुगल मीट ॲप डाउनलोड असलं पाहिजे आपल्याला. प्ले स्टोअरवरती AK अकॅडमीचं ऑफिशियल जे ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो. पण रेकॉर्डिंग बॅच देऊन त्याला फार बेनिफिट मिळत नाहीत. लक्षात घ्या तुम्ही माझ्यासमोर असणं आणि कॅमेरामध्ये असणं, तुम्हाला मी ॲन्सर प्रश्न विचारणं, तुम्ही ॲन्सर देणं, चूक असल्यास चूक, बरोबर असल्यास बरोबर, तुमची गल्लत कुठं होते या सगळ्या गोष्टीवरती फेस टू फेस चर्चा झाली का ते अध्यापन अतिशय प्रगल्भतेने होतं आणि याचा रिझल्ट येतो विद्यार्थी मित्रांनो. रेकॉर्डिंग करा असेल तर रेकॉर्डिंग करा, नो डाऊट. या फीमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतो मी. पण इथं तुम्ही जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर गुगल मीट ॲपवरती ही बॅच जी आहे ती लाईव्ह होईल. 6:15 वाजता लिंक येईल आणि त्यानंतर बॅच सुरू होईल. लिंक डेली न्यू असेल कारण व्हॉट्सअप ग्रुप आपण क्रिएट केलाय. आज रोजी आता मी जे लेक्चर मागताना मी आता बघितलं 57+ विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा इनरोल केलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे हे जे आहेत जवळपास 50-52 तरी फिक्स आहेत ॲडमिशन. उरलेले 2-3-4 जे आहेत हौशा असू शकतील. डेमो बघा जरूर आणि मग ठरवा. मला नाही म्हणायचं की माझी बॅच घ्याच, पण एकंदरीत आयडिया बघा की कशा पद्धतीने हे लेक्चर होतं. कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल. रेकॉर्डिंगमध्ये भरपूर ऐकलं असेल तुम्ही. लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग हा वेगळा आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग म्हणजे काय? ॲप थ्रू मी लाईव्ह गेलेलो आहे. मला तुम्हाला काही विचारता येत नाही कारण विचारलं तर येस आणि नो याच्यावरतीच प्रश्नांची उत्तरं ह्या सगळ्या ॲपवरती आहेत. पण गुगल मीट आणि झूम ॲपवरती तुम्ही डायरेक्ट मी प्रश्न विचारू शकतो, तुम्ही त्याचे आन्सर देऊ शकता, तुम्ही मला प्रश्नही करू शकता. त्यामुळं अशा पद्धतीनं लर्निंग केलं तर याचा फायदा नक्की होईल. तर अशा पद्धतीची ही लिंक डेली न्यू असेल. बॅच स्टार्ट होईल कधीपासून? 22 ऑगस्ट 2025 पासून. म्हणजे 19, 20, 21 या 3 दिवशी डेमो असणार आहे आणि 22 ऑगस्ट 2025 पासून 20 सप्टेंबर 2025 पर्यंत सकाळी, कारण संध्याकाळी आपल्याला पुण्याला वेळ जायला असणार आहे. त्यामुळं 20 सप्टेंबर पर्यंत सकाळच्या वेळेपर्यंत हे सत्र 30 दिवसाचं असणार आहे. बॅच रेकॉर्डेड असेल का? तर बऱ्याच गृहिणींचा हा जेवण करण्याचा प्रोग्राम असेल किंवा फॅमिली मॅन असाल तुम्ही तर इथं थोडा प्रॉब्लेम असू शकतो. तर त्यांच्यासाठी केवळ इंडियन आर्मीमधले काही आर्मी मॅन आहेत आपल्याकडे, मला संपर्क झाला त्यांचा की सर असं ड्युटीज टाईम असतं घरी जायचं. तर हे लक्षात ठेवा. अशांसाठी इथं टेलिग्राम जिथं शक्यच नाही यात किंचित शंका नाही आहे इथं की मला सर होणारच नाही, त्यांच्यासाठी मी टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्ड देतोय. व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी मित्रांनो 2 तासाचा व्हिडिओ 3 ते 4 GB येतं. तेवढा ना माझ्याकडे स्पेस आहे ना तर माझ्याकडे तेवढा टाईम आहे. तुम्हाला जर आयुष्यात हीच परीक्षा महत्त्वाची असेल
तर तुम्ही या सेशनसाठी जॉईन व्हा. आणि गृहिणींसाठी जर असेल किंवा बाकीच्यांचं काम आहे या ह्याच्यावरती वेळेमध्ये, तर त्यांना मी टेलिग्राम जो ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते मी तुम्हाला देऊ शकतो. तर ह्या डेमो सेशन बॅचमध्ये स्टार्ट कधी होणार आहे, बॅच रेकॉर्डिंग असणार आहे का, किमान रोज 2 ते 3 तास असणार आहे. किमान म्हणतोय, ज्यावेळी मी या किमान म्हणतोय त्यावेळी कमालची रेंज जी आहे ती 4 तास जाऊ शकते, कारण आपल्याला पोर्शन कव्हर करायचं आहे. मी कुठल्याही पद्धतीनं ज्याला आपण म्हणतोय की 2 तास सांगितलोय आणि मी केवळ बरोबर करेक्ट 2 तासाला मी बॅच स्टॉप करतोय असं नाही आहे. मला माहित आहे 30 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे. कदाचित तुमची जास्त वेळ असेल. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की सर बॅच जर 2-3 तास केलं तर अभ्यास कधी करणार आहे. माझ्या बॅचला येणं म्हणजे तुमचा अभ्यासच होण्यासारखं आहे, कारण मी ते टू दी पॉईंट तिथं रट्टा मारूनच घेईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळंच्या सगळं तिथं रट्टा मारायचं आहे. म्हणजे जर तुम्ही 10 पानं वाचण्यासाठी 1 तास घालत असाल तर 10-15 पानं म्हणजे दिवसाचं स्पीड तुमचं 90 पेजेस असेल तर ते 90 पेजेस आपण 2 ते 3 तासात करूया ना. बाकीचा वेळ जो आहे तो इंग्लिशसाठी तुम्ही द्या, व्होकॅबसाठी द्या, बाकीचे काही नवीन PYQ सोडव करायचे तर सॉल्व करा. तुम्ही जास्तीत जास्त मला वेळ दिला तर मी तुमची रिव्हिजन करून घेऊ शकतो. आणि 2 वे कम्युनिकेशनतून काय होईल बॅचमध्ये, तर पहिली गोष्ट आहे मराठी 100 मार्कांसाठी. मराठी लक्षात ठेवा, हे काय मी करू शकतो म्हणणाऱ्यांसाठी इथं लक्षात ठेवा की ग्रुप C 2023 मध्ये जी परीक्षा आली होती त्या मेन्सचा रिझल्ट आपण थोडं बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओपनमध्ये मेलचा जर कट ऑफ बघितला तर 242 मार्क्स लागलेले आहे, म्हणजे 121 प्रश्न बरोबर आहेत. आता इथं जर कट ऑफ आपण बघितलं, हा खूप कट ऑफ एवढा फारसा खाली नव्हता, पण आत्ताच्या घडीला विचार करायचं झालं तर जसं आत्ता आपण कट ऑफ बघितलाय 45.25 वगैरे जे कट ऑफ आहेत आत्ताचे, तर लक्षात ठेवा पेपर 1 साठी तुम्हाला 60 पडायला पाहिजेत याचा विचार केला तर, आणि पेपर 2 साठी 60 पडायला पाहिजेत. हे क्वेश्चन सांगतोय मी. म्हणजे 6 दुने 12 120 आणि हे 120 म्हणजे 242 चा कट ऑफ. म्हणजे पेपर 1 साठी 60 प्लस, पेपर 2 साठी 60 प्लस. सर सोपं आहे की आम्ही ऑलरेडी पाडून आलेलो आहेत आम्ही. तर हे लक्षात ठेवा. इथं जर तुम्ही बघितलं प्रिलिम्सला, तर प्रिलिम्समध्ये असणारे काही सब्जेक्ट जे आहेत ते इतर नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 60 प्लस GS मध्ये पडावेच लागतात. आणि हे पडत नाही त्याचं कारण काय सांगतो. मॅथमॅटिक्स प्रिलिम्सला ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस 22 प्लस प्रश्न असतात तुम्हाला मॅथमॅटिक्सचे. ठीक आहे, म्हणजे 20 प्लस प्रश्न असतात. तुम्हाला कदाचित आता प्रॅक्टिस करून 15 प्लस प्रश्न पडलेले असतील, पण इथं मेन्समध्ये याचा आवाका जो आहे तो कमी होतो. इथं 10 ते 12 मार्क्स येतात. त्यामुळे तुम्हाला इथं जवळपास 12 मार्कांचा तोटा जो आहे तो सहन करायला लागतो, कारण तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असतं, पण इथं नाही आहे ते. सायन्समध्ये तिथं तुम्हाला 15 प्रश्न असतात, हालाकी ते प्रिलिम्समध्ये अवघड सायन्स असतं, पण मेन्समध्ये सोपं सायन्स जरी असलं तर तुम्हाला 5 मार्काचं लॉस होतो, कारण तिथं 10 मार्काचं आहे. सेम अशी जर रेंज बघितलं तर 5-10 5-10 5-10 GSचे जे स्ट्रॉंग विषय आहेत ते वीक होत जातात आणि गलेलट्ट 15 मार्क वाढतात तुमचे कुठले ॲक्टचे. तर इथं GS मध्ये लक्षात ठेवा ॲक्ट वाढल्यामुळे हे 15 प्लस मॅथमॅटिक्सचे हे 12 जवळपास 20-25 म्हणजे 30 ते 35 मार्क हे असे आहेत. आपल्याला तंत्रज्ञान इन्क्लूड केलं तर ज्याचा अभ्यास GSचा नाही आहे, आणि GSला ज्याला भर दिलं होतं आपण तो मार्क मेन्सला कमी येतो मार्काला. त्यामुळे काय होतं इथं जे आपण सेफ स्कोर म्हणून चाललोय, मला 52-55 मार्क्स होते, लक्षात ठेवा त्यातले 12-15 मार्क जे तुमचे स्ट्रॉंग आहेत ते आता वीक होणार आहेत, कारण इन्क्लुडेड ॲक्ट होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सर मग ते आम्ही करतो की, करायचं असेल तर बेस्टच आहे. तुमची प्रिलिम्स निघून तुमचा कट ऑफ निघेल मेन्सचा आणि तुम्हाला पोस्ट मिळेल, नो डाऊट. पण जर आपण फायनल मेरिटमध्ये बघितलं तर 242चा कट ऑफ आहे. हा सोपा रस्ता नाही आहे. 60 मार्क हे लँग्वेज पेपरला घेणे हे लक्षात ठेवा. 60 प्लस जर तुम्ही प्रॅक्टिस केला असाल तर इथं जातो, कारण आपण इंग्लिश आणि मराठीचीच प्रॅक्टिस करत असतो प्रिलिम्स पास झाल्यानंतर. पण आपण GSला इथं थोडं वीक पडतो. मराठी विषय मोरावाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं आलं तर तिथं आपल्याला मार्क्स मिळतात. पण थोडं जरी गल्लत केली आयोगाने, इकडे तिकडे फिरवलं तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळं मराठी सुद्धा आपल्याला वाटतो तसा सोपा नाहीये. त्यामुळे 60 प्लसचं गणित असेल पेपर क्रमांक 1-2, एक जरी मार्क कमी पडला तर हे लक्षात ठेवा 6-2-12 120 गुणिले 2 किती झालं, 2-4 बेके 240 गेला बाहेर. एक मार्क जरी कमी पडला विद्यार्थी मित्रांनो तो बाहेर आहे, समजते. एका मार्कानं 0.25 मार्कानं हा कट ऑफ कमी लागणं आणि बाहेर राहणं म्हणजे 2023ला दिलेली परीक्षा आता आपण 2025ला देणार आहे. 2 वर्ष आयुष्यातून साठकून निघून जातात, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेही कुणालाही कमी महत्त्व देऊ नका. असं म्हणत नाही मी माझीच बॅच लावा, कसंही करा काही करा, पण हा कट ऑफ तुटला पाहिजे हे लक्षात घ्या. फिमेलसाठी हा कट ऑफ होता 211 मार्काचा. जवळजवळ 7000 महसूल सहाय्यकाच्या ज्यावेळी जागा होत्या त्यावेळी एवढा वाढीव कट ऑफ आहे. आता तर जागा त्या मानानं खूप कमी आहेत. पेपरवरती बोलूया, पण पेपरचा कट ऑफ
पेपरची रेंज कशी असली तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा 2-3 मार्क वर खाली उतरतो, फार जो आहे कट ऑफ खाली येत नाही. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला दोन्हीकडं 60+60 मेरिट असायलाच पाहिजे. ठीक आहे. होप सो मी काय सांगतोय ते तुम्हाला समजून तुम्ही घेत असाल किंवा जर तुम्हाला समजत असेल तर नक्की त्याचा फायदा होईल. आता हा एक दुसरा प्रश्न आहे, मला विद्यार्थी विचारतायत की कंबाईन पूर्व गट ब सर 2025ला 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे, याच्यासाठी यांनी ही बॅच करावी का? कारण माझी ज्यावेळेस रिव्हिजन बॅच होते, आता गेल्या वेळी छावा झाली होती जिच्यावरती 100% आपण सूट दिली होती की जर 40+ प्रश्न नाही आले तर 100% फी परत, आणि ते आले होते. GS फक्त घेतला होता, पण मॅथ्स रिजनिंग नाही घेतला होता, तर तरी सुद्धा आपण 40 प्रश्न काढले होते. यांनी ही बॅच करावी का? म्हणजे जे 9 नोव्हेंबरला पेपर आहे, तर हे लक्षात ठेवा, करायला पाहिजे का? यस, करायला पाहिजे. कारण आजपासून, आज 19 तारीख आहे, 19 ऑगस्ट, आजपासून तुमच्याकडे 78 दिवस ओनली उरलेले आहेत, 78 डेज. आणि 78 दिवसामध्ये तुम्हाला सिलेबस संपवायचा आहे. जर तुम्ही ही बॅच केला असाल, जर ॲड पाहिली असेल तर ASOच्या फक्त 3 जागा आहेत. ठीक आहे. STIच्या जास्त जागा चांगल्या आहेत, 279, आणि PSIच्या वाढीव होऊ शकतात, 392 सध्या तरी दिसत आहेत. म्हणजे जर ह्या जर जागा बघितल्या तर खूप कमी जागा आहेत त्या, आणि कमी जागेचा जर कट ऑफ पाहिला प्रिलिम्सचा तर तुम्ही गेल्या 2-3 वर्षाचे कट ऑफ काढून बघा. PSI साठी 52, 53, 54 पहिल्या एनसीक्यूनुसार सेफ झोन आहे तो. म्हणजे एवढे मार्क्स पडायचे असतील तर तुम्हाला अभ्यास जो आहे त्याचं स्पीड वाढवायला लागणार आहे, आणि 78 दिवस आजपासून आहेत. जर तुम्ही ही बॅच केली तर हे लक्षात ठेवा की कंबाईन गट क ची जी 30 नोव्हेंबरची परीक्षा आहे, आणि इतर जी परीक्षा ही गट ब ची 9 नोव्हेंबर 2025 आहे, याला 100% तुम्हाला फायदा होईल. याच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक ऑफर दिलेलं आहे. ऑफर बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही ऑफर देत नाहीत, मुळात माझी फीज कमी असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस मराठीचे विषय शिकवतो 4-5 पुस्तकं एकत्रित करून शिकवतो, सायन्समध्ये शिकवतो त्यावेळेस बस्के सरांचं, कोलते सरांचं, मोनाली मॅडमांचं, लुसेंटचं, एनसायक्लोपीडियाचं, हे सगळी पुस्तकं एकत्रित करून माझ्या नोट्स ज्या आहेत त्याच्यातून शिकवत असतो. या पुस्तकाची प्राइस जवळ एका विषयाची 2,500 असते. जर 2,500ची एका विषयाची पुस्तकं परचेस करायला लागत असेल तर मी तुम्हाला फी जे ठेवते तो फी जे आहे ते 2100 रुपये फी आहे. त्यात 499 रुपये लॉस करा चालू घडामोडीचे, ज्या चालू घडामोडीमध्ये मी 8 पुस्तकं वापरून नोट्स काढतोय, त्याचे रेकॉर्डिंग करतोय. म्हणजे उरलेले केवळ 1500 ते 1600 रुपयाला ही बॅच येते, भागिले जवळजवळ 10 विषय. म्हणजे विचार करा की 160-150 रुपयाला एक विषय झाला तुमचा इथं. सो हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस एवढा मोठा आकडा दिसतो त्यावेळेस लक्षात ठेवा मागे जे वाचण्यासाठी, त्याच्या नोट्स क्रिएट करण्यासाठी, ट्रिक्स अनालिसिससाठी आणि 4-4 तास टीचिंगसाठी जे बेनिफिट आहे, मी म्हणतो 160-150 रुपयाला एक विषय जर आपण बघितला तो आपण देतोय. त्यामुळे ही मोठी फी जी आहे 5-4 हजार रुपये मी लावलेली नाही, फी 2100 रुपये लावले, त्यातही मी ऑफर दिलेला आहे. आता इथं काय ऑफर आहे तर ही कंबाईन गट ब वाल्यांसाठी 78 दिवस उरलेले आहेत, आणि या मुलांनी जर 9 नोव्हेंबर 2025चं प्रिपरेशन करत असाल तुम्ही तर 50% ऑफ आहे, 50+% ऑफ आहे. आता रुपये किती रुपये असणार आहे तुमची? 2100 रुपये जी मेन्सवाल्यांसाठी बॅच आहे, मेन्सवाल्यांसाठी ती बॅच आपण इथं कंबाईन प्रिलिम्सवाल्यांसाठी फक्त 1000 रुपयाला देतोय, 1000 रुपयाला. ठीक आहे, 1000 रुपये. याचं कारण काय? 1000 रुपये देतोय कारण तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हा. 2 वेळा आता रिव्हिजन होईल, आणि 2 वेळा रिव्हिजन नंतर पुढच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळेल. मग सर आम्ही मराठी पण करणार आहे का? तर 1000 रुपये ज्यांच्यासाठी ही फी आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला कायदे जे आहेत, कायदे याची बॅच तुम्हाला करायची नाही आहे, प्लस पर्यावरण जे आहे याची बॅच करायची नाही आहे, प्लस मराठीची बॅच करायची नाही. सर आम्ही करतो की नका करू? कारण कट ऑफ तोडायचा असेल, ओनली फोकस तुम्ही कंबाईन असाल तर आता अस्तव्यस्त होऊ नका. तुमचे दिवस संपलेत मेन्स करायचे, आता तुम्ही तुटून पडा 78 दिवस हे प्रिलिम्सवरती 9 नोव्हेंबरवरती. कारण कट ऑफ तुमचा 60+ जायला पाहिजे. ASOच्या जागांचा विचार केला तर खूप कमी जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस लाईफमध्ये इकडं तिकडं, मी सरळ पण करतो, मी कंबाईन पण करतो, असं नका करू. एकदा फोकस करून 78 दिवस करा. म्हणजे हे 30 दिवसाची बॅच जर तुम्ही कंप्लीट केली 78 दिवसाची तर लक्षात ठेवा 48 दिवस उरतात तुमच्या बॅचला. ह्या 30 दिवसामध्ये तुमचं 2 वेळा रिव्हिजन झालं प्रत्येक विषयाचं, आणि उरलेल्या 48 दिवसामध्ये अजून 2 वेळेस रिव्हिजन झाली तर तुम्हाला 78 दिवसामध्ये टोटल 4 वेळेची रिव्हिजन मिस करतो, आणि उरलेले एक रिव्हिजन तुम्ही स्वतः केलं तर 5 वेळा रिव्हिजन करता तुम्ही. विचार करा,
पैशाकडे ह्या सगळ्याकडे बघू नका, कारण 1000 आणि 2000 रुपये फार मोठी किंमत नाही. आपण गेल्या 2 वर्षात मेस, रूमचं, आपल्या आयुष्यावरती, कपडा लत्त्यावरती खर्च पाहिला तर हा खूप मोठा खर्च आहे. आणि हा आपल्याला जर करायचा असेल तर लक्षात ठेवा ही आहुती तर आपल्याला द्यायला लागणार आहे. तर हे लक्षात ठेवा 1000 रुपयेमध्ये तुम्हाला हा पूर्ण कोर्स मिळतोय. आणि याच्यामध्ये GS मध्ये सगळे विषय जे आहेत ते तुमचे 30 दिवसात रट्टामार होतील. आणि त्यानंतर 45 ते 48 दिवसामध्ये तुम्हाला परत एकदा रिव्हिजनला वेळ मिळाली तर 100% तुमचा जो कट ऑफ आहे तो जाईल. माझ्याकडे जे विद्यार्थी रिव्हिजन बॅचमध्ये करतायत दरवर्षी दर प्रिलिम्सला त्यांचा स्कोर 8-10 ने वाढतोय, लक्षात ठेवा. तर ज्याचा खरंच फायदा झाला असेल त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि टीका करणाऱ्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपल्या भरभरून मनसोक्त अशा टीका करा. आपला जन्मच मुळात मनसोक्त पद्धतीनं त्या टीका करायसाठी झाले. एकदा फोकस करा स्वतःच्या आयुष्यावरती आणि तुम्ही तुमचा उत्कर्ष करून घ्या. मी तुम्हाला कुठलेही उत्तर देणार नाही, ना तुमच्या कमेंट डिलीट करणार आहे. मला माझं काम दिसतंय आणि ते मला करायचं आहे, कारण मला नाही वेळ या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करतोय उद्यापासून 19 जी तारीख आहे 19 ऑगस्टपासून. या 19 ऑगस्टपासून आपल्याला ही सुरुवात करायची आहे बॅचला. उद्या संध्याकाळी 6:15 वाजता करेक्ट आपल्या व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपवरती लिंक येईल. MPSC विथ द पीपल हे आपलं अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे. MPSC वी द पीपल या चॅनलवरती किंवा टेलिग्रामच्या आता डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला लिंक दिसेल व्हॉट्सअपची, जी डेमो सेशनसाठी आहे. या डेमो सेशनवरती या व्हॉट्सअपवरती तुम्ही ॲड व्हा. इथं तुम्हाला लिंक दिली जाईल. त्यानंतर 2-3 व्हिडिओज बघा, सेशन बघा कशा पद्धतीने मी टीचिंग करतोय. आणि त्यानंतर तुम्हाला आवडल्यास, माझ्यावरती विश्वास असल्यास तर तुम्ही पेड बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. मला वाटतं जेवढे काही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील, त्याचं निरसन माझ्याकडून झालं आहे अशा अपेक्षा व्यक्त करतो. जर झालं नसल्यास मला तुम्ही 96 65 519 020 या नंबरवरती जरूर संपर्क करू शकता. जर सेशनमध्ये नसेल, फ्री असेल तर 100% तुम्हाला मी रिप्लाय देईल. मला याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणि जर फ्री नसेल किंवा जर थोडं बिझी असेल लेक्चरमध्ये तर 100% ज्यावेळेस फ्री होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की संपर्क करेल याची खात्री देतो. आणि पुढच्या 2-3 दिवसाच्या आत निर्णय घ्या, कारण दिवस खूपच कमी आहेत. आणि प्रिलिम्स जे देणार आहेत त्यांच्यासाठी 50% ऑफरचा फायदा जरूर घ्या. आपण पुन्हा एकदा यत्न पडूया आणि या अपयशाचं जे विघ्न आहे ते विघ्नहर्ताच्या बॅचमध्ये तुमचं दूर हो हीच सदिच्छा करतो. लवकरच भेटू उद्या संध्याकाळी. तोपर्यंत जय हिंद.